आणि यानंतर महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊया सुपरफास्ट आढावा माझं गाव माझा जिल्ह्यामधून। रायगड जिल्ह्याला पुढील 5 दिवस ऑरेंज अलर्ट, मुसळधार पावसाचा इशारा, जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना। सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला, सावंतवाडी, दोडामार्ग, कणकवली, वैभववाडी, कुडाळ तालुक्यात पावसाच्या जोरदार सरी। चिपळूणच्या परशुराम घाटात संरक्षक भिंतीची माती खचली, भराव खचण्याचा धोकाही वाढला, घाटातील संरक्षक भिंतींच्या उपाययोजनेत प्रशासनाला अपयश। चिपळूण कराड मार्गावरील कुंभारली घाटात दरड कोसळली, सोनपात्र परिसरात डोंगराची माती मोठ्या प्रमाणात रस्त्यावर। बीडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून खड्ड्यातील पाण्यात फुलांची उधळण करून निषेध आंदोलन, खड्ड्याला पालकमंत्री अजित पवारांचं नाव देत जोरदार घोषणाबाजी। मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांचा प्रश्न जैसे तेच, वाहन चालकांची कसरत, कोकणची खड्ड्यांची समस्या मिटणार तरी कधी, चिपळूणमधील वाशिष्ठी नदीच्या पुलाच्या परिसरात खड्ड्यांचं साम्राज्य। लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळिंब, ड्रॅगन फ्रूट आणि टोमॅटोच्या लिलावाचा शुभारंभ, डाळिंबाला सरासरी 2500 रुपये प्रति क्रेटला दर, तर ड्रॅगन फ्रूटला सरासरी 1900 रुपये प्रति क्रेटचा दर, तर टोमॅटोला सरासरी 1500 रुपये प्रति क्रेटचा दर। यवतमाळच्या पुसदमध्ये गौळ खुर्द ग्रामपंचायतमध्ये भारतीय सेनेतील जवानांचं ठिय्या आंदोलन, मालकीच्या जागेवर केलेलं अतिक्रमण हटवण्याची मागणी। कोकणात जाताना आपली कार आता ट्रेननं घेऊन जाण्याची मुभा, मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांचा प्रवास यामुळे टाळता येणं शक्य। साताऱ्यातील बसप्पा पेठ करंजे परिसरात एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीच्या गळ्याला चाकू लावून तिला मारण्याचा प्रयत्न, धक्कादायक घटनेनं परिसर हादरला। साताऱ्यात एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीला संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाची जमावाकडून जोरदार धुलाई, संबंधित तरुणावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। नाशिकच्या मालेगावात नारी शक्तीचा मोर्चा, खासगी रुग्णालयात मोहम्मद अथर खुर्शीद अहमद यानं नर्सिंगचं शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन हिंदू आदिवासी मुलीवर केलेल्या अत्याचाराचा निषेध, महिलांनी मोर्चाकडून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिलं। बीडमध्ये प्रेमसंबंधातून झालेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी मुलीच्या भावाला, वडिलांना आणि चुलत्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी, 2 फरार आरोपींचा शोध सुरू। सोलापूरमध्ये रुग्णालयाच्या पडक्या इमारतीतील खिडकीच्या ग्रिलमध्ये मुंडकं अडकून 50 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, दारूच्या नशेत खिडकीतून आत शिरताना मुंडकं अडकून मृत्यू झाल्याचा अंदाज। मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी बीडमधील महादेव मुंडेंच्या कुटुंबाची भेट घेतली, भेटीवेळी जरांगेंकडून मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींना फोन, महादेव मुंडेंच्या हत्येप्रकरणी चौकशी वेगानं करा, जरांगेंची मागणी। अंमली पदार्थांचे धुळ्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील गँगशी संबंध, माजी आमदार अनिल गोटे यांचा गंभीर आरोप। नाशिकमध्ये 15 दिवसांपासून महाराष्ट्र रोजंदारी कर्मचाऱ्यांचं बिऱ्हाड आंदोलन, मंत्री नरहरी झिरवळ यांची आंदोलनस्थळी भेट, बाह्यस्त्रोत भरती रद्द करण्याची आंदोलकांची प्रमुख मागणी। छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडीत रेल्वे रुळाजवळचा रस्ता बंद करण्याचा निर्णय, नागरिकांचं थेट रेल्वे रुळावर आंदोलन, ये जा करण्यासाठी रस्ता द्या, नंतरच रस्ता बंद करा, नागरिकांची मागणी। राज्यातील परिचारकांच्या आंदोलनाचा 4था दिवस, परिचारकांच्या आंदोलनाचा आरोग्य सेवेवर परिणाम। अकोल्यात मुदतबाह्य कीटकनाशकांच्या बाटल्या फोडून नव्या बाटल्यांमध्ये ते टाकत असल्याचा प्रकार उघडकीस, गुन्हा दाखल करत 21,95,000 रुपयांचा मुदतबाह्य साठा कृषी विभागाकडून जप्त। यवतमाळच्या साकुरहेटी इथे गुप्तधन शोधण्याच्या प्रयत्नात असलेली टोळी गजाड, अघोरी पूजेचं साहित्य जप्त, 5 जणांना अटक। नाशिकच्या सटाण्यात आखातवाडे गावात नागरिकांनी रेशन दुकानाला टाळं ठोकलं, लाभार्थ्यांना रेशन न देता इतरांना परस्पर या रेशनची विक्री केली जात होती। नाशिकमध्ये महिला पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीची गळफास घेऊन आत्महत्या, आई तुला त्रास द्यायचा नाही, माझा शैक्षणिक खर्च खूप आहे, तू ताण घेऊ नको, चिठ्ठीमध्ये हा सगळे मुद्दे नमूद करत या मुलीनं जीवन संपवलं। बीड शहरात बेशिस्त आणि अवैध रिक्षा चालकांविरोधात कारवाईची मोहीम, वाहतूक पोलिसांकडून आतापर्यंत 40 रिक्षा चालकांवर कारवाई।
वाशिमच्या रिसोडमध्ये घरफोड्या करणाऱ्या दोघांना अटक, आरोपींकडून 11,17,000चा मुद्देमाल जप्त. सोलापूर शहरात घरफोडी करणारी टोळी सक्रिय, मध्यरात्री घरांची पाहणी करतानाची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित. गुजरातमध्ये होणारी विदेशी दारूची तस्करी नंदुरबारच्या विसरवाडी पोलिसांनी रोखली, 9 लाखाच्या विदेशी मद्याचा साठा जप्त. आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी हाती येते. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे उद्या पत्रकार परिषद घेणार आहेत. सकाळी 10 वाजता नाशिकमध्ये या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. रवी प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांसह प्रमुख नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली होती. त्यामुळे आता माणिकराव कोकाटे उद्या काय नेमकी भूमिका मांडणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. आणि यानंतर आपण पुन्हा एकदा बातम्यांचा सुपरफास्ट आढावा सुरू करूया. बुलढाण्याच्या खामगाव शहरातील घाटपुरी नाका येथे गोवंश चोरण्यासाठी कारचा वापर, संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित. पोलिसाच्या अंगावर ट्रॅक्टर चालवल्यानंतर भंडारा पोलीस ऍक्शन मोडवर, 14 ट्रॅक्टरसह 83 लाखांचा मुद्देमाल जप्त. बीडमध्ये दिशा चुकल्याच्या कारणास्तव रेल्वे लोहमार्गावरील पूल पाडला. 25 वर्षांपासून या रेल्वे मार्गाचं काम सुरू आहे. संबंधित ठेकेदार कंपनीवर कारवाई करून नुकसान भरपाई घेण्याची मागणी. संभाजीनगरमध्ये 3 मुलांना अचानकपणे लुळेपणा आल्याच्या प्रकरणी आरोग्य विभागाकडून खंबाट वस्तीवर तपासणी. आणि या बातम्यांसोबत